आमदार जयंतरावजी पाटील साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. प्रमुख भाषण दिलीप तात्यांचं होणार आहे. मी आपलं मध्येच छोटंसं भाषण करून आपली रजा घेणार आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे आपले उमेदवार आनंदराव संभाजी मलगुंडे, आमचे 15 प्रभागातील 30 सर्व व्यासपीठावर उपस्थित असणारे उमेदवार, सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर नेते आणि बळीराजा शेतकरी संघटना आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी एकत्रित आलेल्या अनेक संघटना ज्यांचा पाठिंबा मिळालेला आहे आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, वेळ झाल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही, ते सगळे मला माफ करतील असा मला विश्वास आहे. मित्रांनो, आपलं शहर 2016 पर्यंत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने रुळावर चाललेलं, दिवसेंदिवस जसा चंद्राची कोर मोठी व्हावी तसा हे शहर हळूहळू मोठं होत होतं, वाढत होतं, सुविधा वाढत होत्या, लोक गुण्यागोविंदाने एकत्रित राहत होते. या शहरात हा चंद्र वाढत असताना अनेक लोक या शहरात चांगलं पाणी मिळतंय, शैक्षणिक व्यवस्था चांगल्या होत आहेत, म्हणून ह्या शहरात सतत येत गेले. प्रत्येकाला दुसरं घर आपलं इस्लामपूरमध्ये असावं असं शिराळा तालुक्यातल्या लोकांनाही वाटत होतं, पलूस तालुक्यातल्या लोकांनाही वाटत होतं. इकडं कराडच्या बाउंड्रीवर कासेगावच्या पलीकडच्याही अनेक लोक आज आपल्या शहरात येऊन राहिलेली आहेत. नागरिकांना काय हवं असतं तर उत्तम सुविधा हव्या असतात आणि म्हणून आमचा त्यावेळी प्रयत्न होता की ह्या शहरात चांगल्या सुविधा देण्याचं काम करूया. 16 साली निवडणूक झाली, निकाल लागला. 2016च्या निवडणुकीत आमचा पराभव झाला. विजयभाऊंसारखा एक दिग्गज नेता ज्याने अनेक वर्ष या शहरासाठी वेळ दिला, कष्ट केले, त्यांचा पराभव झाला. आम्ही तो पराभव स्वीकारला. पुढं नगरपालिकेचं काम सुरू झालं. 5 वर्षाचं काम आणि त्यानंतरचे प्रशासक अशी 9 वर्ष आता आपली आयुष्याची गेलेली आहेत. या 9 वर्षात प्रगती काय झाली, नवं या शहरात काय आणलं, ज्यांना आपण सत्ता दिली त्यांनी या शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी काय केलं, हा प्रश्न या शहरातले नागरिक आज अतिशय बारकाईनं विचारायला लागलेले आहेत. जवळपास या ठिकाणी जे प्रश्न होते, खंडेराव नानांनी भाषणात त्या प्रश्नाचं समर्थन करणारे आमचे जुने सहकारी होते, त्यांचं वक्तव्य तुम्हाला दाखवलं, सांगितलं. मला वाटतं त्याच्या पलीकडे प्रचार करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आज मी गेले काही दिवस या शहरातल्या गल्ली बोळात फिरतोय. लोक म्हणतात याला गल्ली बोळात फिरायला लागतंय. अरे, मी प्रत्येक नगरपालिकेला गल्ली बोळात फिरतो, लोकांशी बोलतो, लोकांशी संवाद साधल्यावर त्यांचे आणखीन प्रश्न कळतात. पुढच्या 5 वर्षात ते आणखीन डबल स्पीडनं सोडवण्याची ताकद मिळते आणि म्हणून मी अजून वर कुठंतरी गेलो तरी गल्ली बोळात फिरायची माझी सवय मी सोडणार नाही. तो माझा स्वभाव धर्म आहे. जमिनीला धरून राहणारी आम्ही माणसं आहोत आणि म्हणून गल्ली बोळात फिरण्याचं आम्हाला कधी कमीपणा वाटत नाही आणि त्यातून नवे प्रश्न या शहरातले लोकांच्या अपेक्षा, आशा, आकांक्षा, अनेक गोष्टी कळतात. पण मी फिरताना असं एक बघितलं की लोकांना या निवडणुकीत आता मुद्द्यांवर मतदान करायचं. शहरात जे काही 9 वर्षात बिघडवलं
ते 9 वर्षात बिघडलेलं दुरुस्त व्हावं अशी सामान्य लोकांची फार मोठी अपेक्षा आहे. आणि सामान्य लोकांच्या मनात आहे की आता झालं 9 वर्षात झालं ते झालं, आता पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला संधी देऊया, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहूया, ही मानसिकता या शहरातल्या जवळपास सगळ्या नागरिकांची झालेली आहे. खरं म्हणजे शहराच्या साठी काय कार्यक्रम यापेक्षा गल्ली बोळात फिरून माझ्यावर टीका करणे हा महत्त्वाचा कार्यक्रम काहींचा झालेला आहे. आज आपण सगळ्यांनी अनेक गोष्टी या शहरात चालू केल्या. दुसऱ्या मजल्यावर चढणारं पाणी, ती पाण्याची योजना बिघडवली. 25-30% लिकेज व्हायला लागले. आणि या शहरामध्ये गेल्या 9 वर्षात जेवढे पाण्याचे कनेक्शन होते ना, ते कनेक्शन दुप्पट झाले. तरी ह्यांना भान नव्हतं की नवी योजना आणली पाहिजे आणि शहरात पाणी दिलं पाहिजे. 10 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी जी पाण्याची योजना होती, त्यानंतर आमचं या ठिकाणचं सत्ता गेल्यानंतर पाणी पुरवठा उपसा यंत्रणा सक्षम झाली तर नाहीच, पण 2016 नंतर ह्यांनी साधा एक पंप देखील खरेदी केला नाही पाणी पुरवठ्याचा. सगळ्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी सीओला सांगून या शहराची पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारला मी पाठवला आणि तो आता स्टेट लेवल स्क्रुटिनी कमिटीमध्ये गेलेला आहे. 124 कोटीचं तत्वता त्यांनी मान्यता यापूर्वीच दिलेली आहे. आणि ही निवडणूक झाल्यावर राज्य सरकारच्या या मान्यता दिलेल्या प्रस्तावाला आधीच दिलेली आहे. मी त्याचा पाठपुरावा केला. अजून मंत्र्यांच्याकडे गेलेलं नाही प्रकरण. खाली आम्ही काय करू शकतो याचा तुम्हाला अंदाज म्हणून एक उदाहरण दिलं. या दत्त टेकडीला मी 5 कोटी आणले. सत्ता कुठं होती आपली? पैसे राज्य सरकारकडून कसे आणायचे या जयंत पाटलाला माहिती आहे. तुम्ही काही चिंता करू नका. आणि म्हणून 124 कोटी रुपयाची पाण्याची योजना या शहराच्या पाण्याच्या व्यवस्थेला दुरुस्त करण्यासाठी आम्ही प्रपोज केली आहे. यांच्या काळात झालेली नाही 5 वर्षात. मी सीओच्या मागे लागून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी बोलून, चीफ इंजिनियरशी बोलून ह्याला प्रपोज करून मुंबईला पाठवली आणि तो प्रश्न सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. कारण पाण्याचं महत्त्व अगदी पाक त्या कोळीमळा टकलाई नगरपासून ते इकडं आंबेडकर नगरमध्ये प्रत्येक उरणवाडीपर्यंत आमच्या सगळ्या आया बहिणींना आहे. आणि तो प्रश्न सोडवण्याचं अभिवचन मी या निमित्ताने देतो. इस्लामपूर उरण ईश्वरपूरच्या लोकांनी चिंता करायची गरज नाही. खरं म्हणजे साधारणपणाने प्रधानमंत्री आवास योजना जी आहे, प्रधानमंत्री आवास योजना पंतप्रधानांचं स्वप्न होतं की सगळ्यांना घर देतो, सगळ्यांना घर देतो. 22 सालापर्यंत या देशात एकही माणूस विदाऊट घर राहणार नाही असं पंतप्रधानांनी मोदी साहेबांनी सांगितलेलं. पण मागच्या 9 वर्षामध्ये या शहरामध्ये साधारणपणे 2,500 कुटुंबांना 2.5 लाख रुपये मिळायला पाहिजे होते घरकुलासाठी निधी. पण फक्त 600 घरकुलांना घरकुलासाठी निधी मिळाला. आमचं जर या शहरात राज्य असतं तर 2,500 काय 3,500 लोकांना देखील घरकुलाला आम्ही निधी मिळवून दिला असता. पण लक्षच नाही. त्यामुळे असे महत्त्वाचे प्रश्न राहून गेले. त्या भुयारी गटारामध्ये STP सिवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी आधी जागा घेऊन तिथं सिवेज ट्रीटमेंट प्लांट पूर्ण करायचे असतात आणि मग भुयारी गटारं खणायला सुरुवात करायची असते. या महाशयांनी उलटं केलं. आधी भुयारी गटार खणायचं काम केलं.
ह्यांना जागाच घेता आल्या नाही. 2 जागा घ्यायच्या होत्या, त्या 2 जागा त्यावेळी घेता आल्या नाहीत. मी ज्यावेळी पालकमंत्री झालो त्यावेळी एकनाथ जाधवांच्या घरी हे जे मगाशी बोललेले हे आणि 2-4 आम्ही जाऊन त्यांना विनंती केली. आणखीन दुसरी जागा घेण्यासाठी आम्ही केली. आता नगरपालिकेच्या ताब्यात ह्या 2 जागा आलेल्या आहेत. आपलं सरकार उद्या इस्लामपूर उरण ईश्वरपूरमध्ये आलं की आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांट पूर्ण करू शकू आणि भुयारी गटारचं काम देखील पूर्ण करू शकतो. त्यामुळं आम्हाला हेही काम पूर्ण करायचं. या सगळ्या भागामध्ये गांधी चौकात इकडच्या बाजूला गणेश मंदिराच्या तिथं एवढी प्रचंड ट्रॅफिक असते. त्या ट्रॅफिकवर सोल्युशन आपल्याला काढावंच लागेल आणि त्याची काही सोल्युशन्सचा विचार आम्ही केलेला आहे. आज भाषण फार वेळ चालेल म्हणून मी आज ते दाखवत नाही, पण याच्यावर यापूर्वी एकदा अभ्यास. ट्रॅफिकची समस्या सोडवण्याचा, पार्किंगची समस्या सोडवण्याचं काम देखील आम्ही पुढच्या काळात करणार आहे. आज खरं म्हणजे हे शहर शामरावांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सांस्कृतिक चळवळीचं प्रसिद्धी असणारं शहर म्हणून आपल्या उरण ईश्वरपूरचा नावलौकिक आहे. पण मागच्या 9-10 वर्षात सगळं ठप्प आहे. स्वर्गीय राजाराम बापूंच्या नावाने व्याख्यानमाला होती, ती बंद झाली. नाटक असेल, मुलाखत घेण्याचे प्रकार असतील, ते सगळे बंद झाले. आणि म्हणून आम्ही आमच्या सत्तेवर आल्यानंतर उरण ईश्वरपूर महोत्सव हा दरवर्षी नगर परिषदेच्या मार्फत साजरा करू आणि त्यात या उरण ईश्वरपुरातल्या सांस्कृतिक, साहित्यिक सर्व प्रकारच्या कवीपासून सगळ्यांना त्या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून देऊ, जेणेकरून या उरण ईश्वरपूर शहरातल्या कुठल्याही साहित्यिकाला, लेखकाला, कवीला, साहित्यात रममाण होणाऱ्या सामान्य नागरिकाला देखील एक व्यासपीठ आणि विरंगुळ्याचं आणि त्या ठिकाणी जाऊन बसण्याची व्यवस्था आम्ही या शहरात करू. खरं म्हणजे खाद्यप्रेमींच्यासाठी एकत्रित आस्वाद घेण्यासाठी एक वेगळी खाऊ गल्ली निर्माण करण्याची गरज आहे. अनेक शहरात असते, आमच्याकडे ती काही खाऊ गल्ली नाही आहे. मागच्या 9 वर्षात झाली नाही. लय खाऊ गल्ली आम्ही बघितल्यात. आम्ही एक खाऊ गल्ली नक्की या ठिकाणी या शहरात करू. दुसरीकडे कुठेतरी ह्या लोकांनी जाऊन खाऊ नये त्यासाठी व्यवस्था. खरं म्हणजे या शहरात गरीब माणसं आपलं लग्न कसं बसं उरकतात, ज्याला आर्थिक कुवत नाही. मी बरेच मंगल कार्यालय बघतो, दरी जरा जास्त असतात. आपण एक नगरपालिकेच्या वतीनं मंगल कार्यालय करूया, जिथं मोफत उरण ईश्वरपूर मधल्या नागरिकाला बुकिंग करून मोफत त्या ठिकाणी लग्न करायला येईल. कुठल्याही गरीबाला माझं लग्न जरा असंच झालं तसंच झालं असं कुठल्याही गरीबाच्या घरात मुलगा असेल आणि मुलगी परगावायची असेल तर तो त्यांना सांगेल, आमच्या नगरपालिकेने आनंदराव मलगुंडेने आता मंगल कार्यालय केले, तुम्ही इकडे या, सगळे आम्ही खर्च करतो. त्यांना कशाला सांगायचं हे मोफत आहे म्हणून. खरं म्हणजे हिरवळीसाठी आपलं गाव प्रसिद्ध होतं, पण आता बकाल झालं. नगर परिषदेतून दरवर्षी आता 30 नगरसेवक आहेत, 30च्या 30 निवडून येतील असा या शहराचा एलन शेट अंदाज दिसतोय. आणि त्यामुळं 10,000 झाडं दरवर्षी लावून जगली पाहिजेत हा निर्धार आम्ही पुढच्या 5 वर्षात प्रत्येक वर्षी करू. बचत गट फार मोठ्या प्रमाणात आहेत. मध्ये CRPच्या बैठका मी आमच्या पंचायत समितीत घेतल्या. त्यातून असं लक्षात आलं की आपल्या उरण ईश्वरपूरमध्ये देखील महिलांचे बचत गट फार आहेत. मी या शहरातल्या महिलांच्या बचत गटाला सांगेन की आमची नगरपालिका आल्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या सामान्य महिला भगिनींना 0% व्याज दराने 10 लाख रुपये विनातारण कर्ज पुरवठा करण्यासाठी आपली नगरपालिका पुढाकार घेईल. आणि या शहरात कष्ट करणाऱ्या ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांच्या व्यवसायाला आधार देण्याचं काम
आम्ही भविष्य काळात केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी या निमित्तानं देतो. खरं म्हणजे या शहरामध्ये एक आमचे मगाशी भाषण दिलं, मी काय ऐकलं नाही, पण मी सांगितलं की तुम्ही कोणताही बाग बगीचा उभा केला नाही. हे भाषण आपल्या विरोधी नव्हतं. स्टेजवर त्यांचे जे पूर्वीचे नगराध्यक्ष होते त्यांना ते बोलत होते, आपल्याला नाही बोलते. ते म्हणते तुम्ही कुणात एकही बगीचा केला नाही. उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसच्या मशीन दिल्या नाहीत. या जयंत पाटलांनी 1.5 वर्षापूर्वी 10 डायलिसिस मशीन उपरुग्णालयात ठेवलेल्या आहेत. सरकारनेच त्या चालू केलेल्या नाहीत. हा सरकारला विनंती, मिटिंगा, बैठका करून देखील सरकारने काहीतरी टेंडर दिलं. त्यामुळे त्या डायलिसिस मशीन 10 अतिशय आधुनिक आणून ठेवलेल्या आहेत. मी त्याचा वापर उपजिल्हा रुग्णालयात ते करू शकत नाहीत, कारण सरकारची योजना आहे की आम्हीच करणार आहे आणि त्यात ते थांबलेलं आहे. पण कुठलाही आरोग्याची सुविधा केली नाही असं त्यांनी तिकडं भाषण केलं. एक फोटो दाखवता येईल का? दाखवा ना, लागलं का? मी काहीतरी 1 ऑगस्टला 2020ला मी 8 कोटी रुपये टाटा कंपनीच्या रतन टाटांना जाऊन सांगून विनंती करून आपण आणले आणि तिथं 8 कोटीच्या सुविधेचं आधुनिकीकरण केलं. आज महाराष्ट्रातलं सगळ्यात उत्तम सुविधा असणारं उपजिल्हा रुग्णालय म्हणजे उरण ईश्वरपूरचं आहे आणि त्याच्या उद्घाटनाला मी त्यांना घेऊन गेलेलो. आम्ही विरोधकांनाही सन्मान देतो, आम्ही काय त्यांना त्याच जे ठरवत नाही. पण माझ्यासमोर आल्यावर माझ्याशी सगळे चांगले वागतात, मागं काय का शिवाय देणार. सांगण्याचा मुद्दा हा आहे की या शहरामध्ये आम्ही अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर सुरू केले. आरोग्यवर्धिनी केंद्र 5 आहेत आणि एक HBT दवाखाना आपला सुरू आहे. दत्तनगरमध्ये आपण 22 साली सुरू केलं, मोमीन मोहल्ल्यात सुरू केलं, यल्लामा चौकात सुरू केलं आरोग्यवर्धिनी केंद्र, राजाराम नगरला एक केंद्र सुरू केलं, राजेबागेश्वरला आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केलं, एक शिवनगरमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने एक सुरू केलं. आणि हे सगळं आम्ही पुढाकार घेऊन केलं, दुसऱ्या कोणी याच्यात लक्ष घातलेलं नव्हतं. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या शहरात आजच सकाळी काही लोक तरुण भेटले की आम्हाला अजून मैदानं पाहिजेत. आज जी मैदानं आहेत ते पोलीस परेड ग्राउंड किंवा पोलीस फारसं वापरून देत नाहीत आणि म्हणून मग या शहरामध्ये आता DP मध्ये जे प्लेग्राऊंड्स आहेत ते प्लेग्राऊंड्स डेव्हलप करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. आणि म्हणून फुलबाग तलाव गार्डनच्या तिथं 100 गुंठे एक प्लेग्राऊंडची जागा आहे, ती आम्ही विकसित करू. तालुका स्पोर्ट्स सेंटर तर आपण करतोयच, त्यात 107 गुंठे तिथं जागा आहे. जावडेकर हायस्कूल प्लेग्राऊंड आहे 45 गुंठे. नियर दगडी बंगल्याच्या तिथं प्लेग्राऊंड आहे 47 गुंठ्याचं. टकलाई नगर गार्डन आहे तिथं 92 गुंठ्याचं आहे. राजेबागेश्वर यात्रा ग्राउंड तिथं आहे, तिथं राजेबागेश्वरची यात्रा होते, त्यामुळे तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन ते आपल्याला करावं लागेल. ताकारी रोडच्या मागं MSCBच्या मागे 80 गुंठ्याचं आरक्षण आहे आणि जुन्या कामेरी रस्त्यावर 76 गुंठे आणि 50 गुंठे अशी आपण प्लेग्राऊंडची रिझर्वेशन्स आहेत, त्याला आपल्याला विकसित करायचं आहे. खरं म्हणजे यांच्या कालखंडामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या नाहीत आणि त्यामुळं या शहरात लोकसंख्येप्रमाणे स्मशानभूमी 6 ठिकाणी आता रिझर्वेशन आहेत. त्यातल्या 3 ठिकाणी विजयभावस्थांनाच आपण त्या डेव्हलप केलेल्या आहेत. त्यासाठी मार्केट्स करायचे आहेत, 4 करायला पाहिजेत प्लॅनप्रमाणे, ते एकच ठिकाण त्याच आत्तापर्यंत डेव्हलप झाले. शॉपिंग सेंटर 16 ठिकाणी करायचं आहे, 2च झालेत. हळूहळू 5 वर्षात याकडेही आम्ही लक्ष देऊ. आणि लायब्ररी या शहरात 5 असल्या पाहिजेत, एकाच ठिकाणी आता सध्या 5 ठिकाणी रिझर्वेशन आहेत. आणि
या ठिकाणी आणखीन ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्यामध्ये देखील आम्ही लक्ष देऊ. गरिबांसाठी घरं ही 8 ठिकाणी करायच्यासाठी आरक्षणं आहेत, त्यातल्या 2 आरक्षणं झाली आहेत. उरलेली 6 आरक्षणं डेव्हलप करून या शहरात, तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, असे अर्ज बरेच आले आहेत आम्हाला घरं पाहिजेत, पण त्यांची एकत्रित यादी, नोंद आणि मान्यता अशी काही नाही. आनंदराव मलगुंडे आल्यानंतर आम्ही जी पहिली काही कामं करणार आहे त्यात या शहरात भाड्याच्या घरात राहतात, मुलगा कुठंतरी असतो आणि आई वडील भाड्याच्या घरात राहतात, त्यांना घर नाही, अशा लोकांना घरं देण्यासाठी ही आरक्षणं 6 उरलेली आहेत ती आम्ही आरक्षित झालेली आहेत. त्याच्यावर आम्ही घरकुलं बांधण्याचे प्रस्ताव ताबडतोबीनं तयार करू आणि आनंदराव मलगुंडेंच्या हस्ते लवकरात लवकर नव्या घरांची नवी पहाट, प्रत्येक कुटुंब ज्याला घर नाही, छत नाही मालकीचं, त्याला घर देण्याचा कार्यक्रम देखील या 5 वर्षात आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवू. मी हे सगळं आपणाला सांगतोय कारण हे आमचे कार्यक्रम आहेत. आम्ही जो जाहीरनामा दिलाय तोही आपल्या हातात आहे, पण त्याचबरोबर 3 ठिकाणी स्टेडियम आहे, पण एकही स्टेडियम आपल्याला आत्तापर्यंत ओपन थिएटर जे आहे ते सोडलं तर स्टेडियमची व्यवस्था नाही. 3 ठिकाणी आरक्षण आहे, त्याचाही आता आपण पाठपुरावा करू. ह्या सगळ्या गोष्टी आरक्षणात घालून आपलं सरकार इथं शहरात होतं, आपली नगरपालिका होती, त्यावेळी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला. 10 वर्ष इस्लामपूर, उरण, ईश्वरपूरचा प्रस्ताव मंजूर झाला नाही. आता मंजूर मागच्या वर्षभरात झाला. शेवटी आम्हाला ठराव करावा लागला की तुम्ही नाही मंजूर केला तर हा आमचा ठराव आहे आणि ती कायद्यातच तरतूद आहे, त्याप्रमाणे आपला प्लॅन जाहीर केला. मग सरकारने त्यात लक्ष घातलं आणि तरी देखील जवळपास 8-9 वर्ष त्याला निर्णय करायला लागले. त्या दरम्यान लोकांनी वाट किती वेळ बघणार, सामान्य माणसांनी घरं बांधली आणि घरं बांधल्यानंतर त्या घरांच्या मध्ये राहणाऱ्या लोकांना ह्या नगरपालिकेनं शास्ती कर लावला. आता शास्ती कर लावल्यावर मी ज्या दिवशी अर्ज भरला आनंदराव मलगुंडेंनी, त्यावेळी विजय कुंभार आपण जाहीर केलं की आनंदराव मलगुंडे निवडून आल्यावर पहिली ज्यावेळी बैठक होईल नगर परिषदेची आपली, त्यावेळी पहिला ठराव असेल तो या शहरावरचा शास्ती कर रद्द करण्याचा. मुख्यमंत्र्यांचं भाषण तुम्ही ऐकलं की नाही माहित नाही, ते म्हटले अरे आधी का नाही आला, ह्यापूर्वीच शास्ती कर रद्द केला असता. म्हणजे हे किती नाकर्ते आहेत बघा. ह्यांनी जाऊन त्यांना सांगून शास्ती कर रद्द करून यायला पाहिजे होतं, कारण ते म्हटले महापालिकेचा केला तर नगरपालिका केलीच असती. म्हणजे मला जे कळतं ते ह्यांना कळत नाही. हा फरक यांच्यात, आनंदराव मलगुंडेंपासून इथं बसलेल्या सगळ्यांच्यात आणि त्यांच्यात आहे. त्यामुळं मी नुसती घोषणा केली, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं निवडणूक झाल्यावर शास्ती कर रद्द करून देतो, म्हणजे काम होणार. पण ते मी आणि आनंदराव मलगुंडेंनी जाहीर केल्यावर झालेलं आहे. मी नेहमी सांगतो की शेवटी प्रश्न मलाच सोडवायचे आहेत. या शहराचे आजपर्यंतचे प्रत्येक प्रश्न आम्ही सोडवलाय. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या. आनंदराव मलगुंडे दादांचं 5 नंबरचं बटन दाबून त्यांना विजयी करा आणि आमच्या प्रत्येक वॉर्डातील 2 जे नगरसेवक आहेत त्यांनाही विजयी करा. आज माझी कळकळीची विनंती आहे की समोरच्या पॅनलमध्ये बरेच गुन्हेगारी असणारी लोक आहेत असं त्यांच्या ॲफिडेविटमधून मला कळलेलं आहे. मला काय माझं माहीत नाही, पण ॲफिडेविटमध्येच त्यांनी मान्य केलेलं आहे की काय काय गुन्हे आहेत. हे महेश पाटलांनी आलेलं पहिल्यांदा भाषण केलं की आम्ही गुन्हेगारांच्या बरोबर पॅनलमध्ये राहणार नाही. ते बाहेर आले त्याचं पहिलं कारण ते आहे, त्यांनी सांगितलं की
मोका लागलेल्या टोळीयुद्ध करणाऱ्या लोकांच्या बरोबर मी निवडणूक लढवत नाही. मग त्यांनी विजय कुंभारांना घेतल्या. सुप्रियाताई कुठे गेल्या? सुप्रियाताई आणि विजय कुंभार 1 नंबरमध्ये उभे राहिले. मूळ कारण हे आहे, एक सचिन कोळेकर आहे, कलम ऐकतो. आता मी वॉर्ड नंबर सांगतो, मी काय नाव कोणाचं घेणं योग्य नाही. कारण काय आता बराच वेळ होईल. कलम ऐका नुसती कलम. 307, 324, 504, 506, 143, 147, 302, 143, 147, 148, 149 आणि 323 एवढी कलमं लागलेली आहेत. दुसरे बहादर आहेत प्रभाग 2 मध्ये, त्यांच्यावर कलम 406, 420, 447, 465, 467, 468. तिसरे एक आहे, परवा यांच्या नानांच्या वॉर्डात फिरत होते काहीतरी, 135, 2 गुन्हे आहेत त्यांचे, 135. 6 नंबर प्रभागात एलन शेठ, तुम्ही जपून राहा, 392 आणि 34 कलम लागलेलं आहे. अभ्यास करा ते कसलं कलम आहे. 7 नंबर प्रभागात आमचा संग्राम कुठे गेला? एक असा वॉर्ड आहे की माणूस उभा राहायलाच तयार नाही. घरटी संबंध आहेत. लोक म्हणतात ह्यालाच उभा करा. सकाळपासून सुरू केलं की हो साहेब मी राहतो. रात्रीपर्यंत पटवून दिलं की रात्री सांगणार ठीक आहे साहेब उभं राहतो. सकाळी येणार तयार नाही. का? आमची बायका मुलं आहेत, आम्हाला ह्या मार्गाला लावू नका, आम्हाला आमच्या बायका मुलांना कॉलेजला जाताना शाळेला जाताना त्रास होईल. मलाच कळेना की उमेदवारच उभा राहत नाही, काय करायचं. पण आमचा वाघ त्या ठिकाणी आज आम्ही नेऊन उभा केला. मला विश्वास आहे की मागची 25-30 वर्ष या शहरात नागरिकत्व घेतलेल्या या तरुण मुलाने ही जबाबदारी स्वीकारली. जरा सोप्पा वॉर्ड उभा करायला त्यांनी सांगितलं असतं तर मी काय नाही म्हटलं असतो का. पण त्यांनी मला वॉर्ड मागितला, तो वॉर्ड क्रमांक 7. आणि आज परिस्थिती त्या वॉर्डातली अशी आहे की 100% आमचा संग्राम आणि पल्लवी नागे हे 100% विजय होतील, अशी आजची तिथली परिस्थिती आहे. मी हे यासाठी सांगतोय की तुम्हाला तुमचं सामान्य ज्ञान वाढावं म्हणून मी सांगतोय. बाकी माझा काही तसा उद्देश नाही आहे. आज खरं म्हणजे एवढंच या निमित्ताने मी सांगेन की जग बदलायला लागले. ठीक आहे, या शहरामध्ये लोक म्हणतात की 36 वर्षात याने काय केलं. आता मी काय केलं हे या जनतेला चांगलं माहिती आहे. म्हणून या जनतेनं जग इकडचं तिकडं झालं तरी मला निवडून दिलं या शहराने परवाच्या विधानसभेत. आणि काही न करता 7,500 मताधिक्य या शहराने मला एलन शेठ दिलं. त्यावेळी तुमचा अभाव आम्हाला जाणवत होता. महेश आमच्याकडे नव्हता, विजय नव्हता. त्यामुळे सांगायचा मतितार्थ हा की आज या शहरात जे काय आहे ते मी एकट्याने नाही, माझ्या सर्व सहकार्याने मिळून उभं केलेलं आहे. एक इमारत दाखवा की जी दुसऱ्या कोणी उभी केलेली आहे. एक इमारत. तहसील कचेरी 14 साली सगळे पैसे ट्रान्सफर केले आणि सगळी कचेरी आपलं सरकार नसताना पूर्ण झाली. त्याचं उद्घाटन करण्याची दानत नव्हती. मी उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलं आणि आपलं सरकार आल्यावर त्याचं उद्घाटन केलं. या शहरातले कुठलीही इमारत सांगा त्याच्यावर जयंत पाटलाचं आणि त्यावेळच्या नगराध्यक्ष माझ्यावर जे काम करत होते त्या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. कारण आम्ही त्या सगळ्या इमारती उभ्या केल्या. इथं बाजार आहे, भाजी मंडई आहे. तिथल्या सगळ्या गोरगरिबांना एका ठिकाणी नेऊन ठेवावं आणि
भाजी मंडई नवीन बांधावी असं आम्ही ठरवलं. सगळे भाजी विक्रेते माझ्याकडे आले. मी स्वतः तिथं गेलो, ठरलं. मी गेलेलो, बघितलं की लोक तिथं गेले, त्यांना दमदाटी केली, तिथनं काढून टाकलं. त्यांना आता रस्त्यावर बसायला लागतं. भाजी खरेदी करायला गेलेल्या माझ्या आया बहिणी या शहरातले देखील उन्हात भाजी खरेदी करत बसतात, अशी अवस्था आहे. आणि ती मंडईचं काम सुरू केलं, तेही आता बंद पडले. मुद्दा फक्त टेंडर काढून कॉन्ट्रॅक्टरकडून फायदा मिळवण्यासाठी होता. पुढं काम हो न हो कोण विचारतोय? आम्हाला मात्र प्रत्येक गोष्ट सुरू झालेली पूर्णत्वाला जाण्याची आमची गरज आहे. कारण पुन्हा पुन्हा आम्ही लोकांच्या दारात जातो. आज आम्ही निर्णय घेतला, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा देखील पुतळा या शहरात करायचा. आणि योगायोग असा आहे की त्या पुतळा समितीचे अध्यक्ष आमचे आनंदराव मलगुंडे आहेत. आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, साहित्य सम्राट, ज्यांचा या तालुक्याला अभिमान आहे, त्यांचा पुतळाही शामराव अण्णा बँकेचे प्रमुख आहेत, त्यांनी आणि आम्ही बसून ठरवलं. सगळ्यांनी आंदोलन केलं. मी म्हटलं नाही. दिलीप तात्यांनी जरा पुढाकार घेतला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जागेचा कोपरा देण्याचा निर्णय झाला आणि त्या ठिकाणी अतिशय चांगला भव्य दिव्य अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आम्ही उभा करणार आहे. मी यासाठी सांगतोय की ह्या सगळ्या गोष्टी आमची जबाबदारी आहे म्हणून केलेल्या आहेत. आता इथून पुढे भविष्याकडे बघितलं पाहिजे. या शहरामध्ये 4G आलं त्यावेळी मुलं मुली आमच्या इस्लामपूर उरणातली सगळी मोबाईल टॉवरच्या खाली बसायची इंटरनेट चालवण्यासाठी. मोबाईलचा प्रचंड वापर त्या काळात झाला. जे जे जगात नवीन आहे ते या शहरात आणायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. पुन्हा संधी जर आपण दिली तर या देशामध्ये, या जगामध्ये जे जे आहे ते पहिल्यांदा या शहरात करण्याचं काम हे मी, आनंदराव मलगुंडे आणि आमचे 30च्या 30 सहकारी करू, हा पहिल्यांदा आपण विश्वास मनात बाळगा. मी या शहरातल्या गल्ली बोळात वेगळ्या ठिकाणी जाऊन आलोय, लोकांशी संवाद साधलाय. अनेक कामं अजूनही आपल्याला करायची आहेत, जी कामं करण्यासाठी पूर्ण ताकदीनं भविष्यकाळात आपण काम करणार आहोत. मी आपणाला एवढाच विश्वास देईन की या शहरामध्ये बरीच लोक आजही उपजीविकेची साधनं शोधण्यासाठी येतात. ती उपजीविकेची साधनं अधिक वाढवण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. आणि ते करण्यासाठी हा दशसूत्रीचा कार्यक्रम आम्ही आपल्या सर्वांच्या घराघरात वाटलेला आहे. हा आमचा जाहीरनामा आहे. हा आम्ही मनात आलं म्हणून केलेला नाही. आम्ही राष्ट्रवादीच्या वेबसाईटवर हा जाहीरनामासाठी सूचना मागवल्या. 7-8 हजार लोकांनी सूचना केल्या, हे करा, हे केलं पाहिजे. त्यातल्या ज्याची डिमांड होती, मागणी होती, त्या सूचनांचा अंमल करण्यासाठी हा जाहीरनामा ही आमची या शहराला कमिटमेंट आहे. बंधू भगिनींनो, माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की खंडेराव नानांनी तुम्हाला काही क्लिप दाखवल्या. अजून एक क्लिप आहे, ती उद्या तुमच्याकडे पोस्ट करतो. त्या क्लिपला प्रतिसाद सगळेच देतील आणि आनंदराव मलगुंडेंचा विजय हा आधी 8-10 हजाराने झाला असता, आता 10-12 हजाराच्या आत येणार नाही, एवढं काम आहे. माझे सगळे उमेदवार चांगले आणि चांगल्या पद्धतीनं काम करणारे उमेदवार आहेत. आमच्या खंडेराव नानांनी त्या निनाईनगरमध्ये बगीचा करायला सांगितला, एवढा उत्तम बगीचा केला. काल परवा खंडेराव नाना मला घेऊन गेले आणि सांगितलं की या
गार्डनची अवस्था बघा. आणि मी बघायला गेलो तर बागेचं जंगल झालेलं होतं. त्या ठिकाणी खंडेराव नानांनी एक चांगली निनाई नगरच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांसाठी सुविधा म्हणून एक जिम केलं, बाकीच्या सुविधा केल्या. त्याच्यावर अनेकांनी डोळा ठेवला. अनेक शॉपिंग सेंटर आहेत जी पूर्ण झालेली आमच्या काळात, ती चालू करण्याची इच्छा यांना झाली नाही. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की हे करण्यासाठी एक चांगला असा माणूस नगराध्यक्ष केला पाहिजे. मी यावेळी साधा माणूस उभा केलेला आहे. स्कूटरवर बसतो, घरातनं नगरपालिकेत जाईल, नगरपालिकेतनं तुमच्या वॉर्डापर्यंत येईल, परत घरी जाईल, तो स्कूटरने जाईल. एअर कंडिशनमध्ये माझा नगराध्यक्ष एअर कंडिशन गाडीमध्ये बसणार नाही. आमच्या नगराध्यक्ष कमलताई कायम सगळ्यांना उपलब्ध राहील. लहान मुलांनी जरी हात केला ना तर माझा नगराध्यक्ष स्कूटर थांबवेल, ही माझी गॅरंटी आहे माझी. बाकीच्यांचं तर 100% होईल. सगळ्यात महत्त्वाचं काय, 24 तास तुमची सेवा ते करतील. आमचा नगराध्यक्ष 7 नंतर बंद पडणार नाही. चालला पाहिजे ना पुढं. 24 तास आमचा नगराध्यक्ष चालू राहील. जात धर्म पात द्वेष या सगळ्यांपासून आमचा नगराध्यक्ष लांब राहील. या शहरातल्या कोणाकडेही पक्षपातीपणाने बघणार नाही. या शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांची कामं करताना आनंदराव मुलगुंडे हे या गावातल्या गरीबातल्या गरीब माणसापासून श्रीमंत माणसाला समान वागणूक देतील आणि या शहराचा विकास पुन्हा एकदा सुरू करतील, हा मला विश्वास आहे. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी, उद्याचा दिवस आहे, परवा मतदान आहे, सगळ्यांनी प्रयत्न आणखीन जोरात करा. जेवढा मोठा विजय तेवढी या शहरातल्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना नगराध्यक्षांना सेवा करण्याची ऊर्जा फार मोठी मिळेल. आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की कोणाबद्दल तर बोलत नाही. अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है. अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है. रंग बदलने वालों को हम बाद में देख लेंगे. आपण सर्वांनी, हिशेब तर होईलच सगळ्यांचा. शेवटचा मुद्दा सांगतो, मला जायचंय. या शहराची काळजी मलाच घ्यायची आहे. जे मंत्री मुख्यमंत्री येऊन तुम्हाला भाषणं देऊन जातील त्या सगळ्यांचाच उद्देश, मुख्यमंत्री काय बोललेले नाहीत आज त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही, पण त्या सगळ्यांचा उद्देश तुमचे प्रश्न सोडवण्याचा नाही आहे. मग 9 वर्ष काय मी हात धरलेले का कोणाचे ह्या शहरात येऊन हे प्रश्न सोडवायला? पण त्यांचा उद्देश प्रश्न सोडवण्याचा नसेल, त्यांचा उद्देश माझा पराभव करण्याचा जर असेल तर उरणेश्वरपूरची जनता मला आयुष्यभर आजपर्यंत जेवढा 40 वर्ष मी काम केलं, ही जनता मला सांभाळत आली आहे, मला ताकद देत आली आहे. जेवढ्या मला शिव्या जास्त तेवढी मला मतं जास्त. कोणी काही बोललं काय, आपला काही प्रॉब्लेम नाही, मी त्यांच्या विरोधी काही बोलणार नाही. कुणाचं नाव घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही. पण आता विकास आराखड्याला गती देत असताना ह्या शहरातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम
अधिक प्रभावीपणाने आम्ही करून दाखवू हा विश्वास या निमित्तानं देतो. मला एका महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जायचं आहे आणि उद्या सकाळी परत यायचं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ भाषण करत नाही. पण मेन वक्ते आजचे दिलीप तात्या आहेत. मी त्यांना म्हटलं, तात्या तुमची क्रेज एवढी आहे की मी गेल्यावरही सगळे ऐकतील, तुम्ही काय काळजी करू नका. ते म्हटले तुम्ही नाही ऐकलं तर मी व्हिडिओवर चालू ठेवून ह्याच्यावरच ऐकत जातो एअरपोर्टला. त्यामुळे माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की या शहरातले जंगम समाज, गवळी समाज यांना स्मशानभूमीसाठी जागा देण्याचं काम आता डेव्हलपमेंट प्लॅन 10 वर्षापासून जो आम्ही पाठपुरावा करतो तो मंजूर झाला आहे. ते एक्सटेन्शन झाल्यावर त्यांनाही झालं आहे ते एक्सटेन्शन, ते देऊ. आमचं सरकार या शहरात येईल त्यावेळी 24 तास पाणी देण्यासाठी आम्ही महत्त्वाची पावलं टाकू. बाकीच्या सगळ्या गोष्टींवर मी बोललो आहे. बगीचा 3 होते ते करू आणि वाढीव ज्या ज्या ठिकाणी बगीचाचं आरक्षण असेल तिथं आम्ही त्या महिलांना विचारू. आर्किटेक्ट महिलांशी बोलेल आणि महिलांना तिथल्या त्या भागातल्या राहणाऱ्या जसं बगीचा पाहिजे वेगवेगळ्या मॉडेलचा त्यातला जो ते पसंत करतील त्या महिलांना तसा बगीचा देण्याचं काम देखील करू. आज शेवटचा मुद्दा, नगराध्यक्ष आणि त्या प्रभागातील 2 नगरसेवक हे प्रत्येक वॉर्डात जातील, लोकांचे प्रश्न ऐकतील आणि ते एकत्रित करून त्या वर्षीचा अर्थसंकल्प नगरपालिकेत मांडतील हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करा. पहिला बटन दाबाल आनंदराव मलगुंडेचं, त्यावेळी छोटा बीप वाजेल. नंतर खाली 2 प्रभागात त्या प्रभागातील 2 उमेदवार असतील, त्यातलं दुसरं बटन दाबलं तरी छोटाच बीप वाजेल आणि मग तिसरं बटन दाबाल खालच्या तिसऱ्या आपल्या उमेदवाराला, त्यावेळी लॉंग बीप वाजेल, जरा मोठी बीप वाजेल आणि तो लॉंग बीप वाजला की आपलं मत झालं असं समजायचं. आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उद्या घराघरातल्या सगळ्या मतदारांना बाहेर काढा. नवा जुनं विसरून जावं. आता 9 वर्षाचं आपण पुढं हे शहर न्यायचं आहे. नवी पहाट देत असताना मी या शहराला पुन्हा एकदा या व्यासपीठावरून सांगेन की हे शहर महाराष्ट्रातलं एक चांगलं उत्तम सुविधा असणारं शहर म्हणून आम्ही उभं करू. हे शहर उरण ईश्वरपूर नावाने महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल हा विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. आणि पुढचं सुरू करा. धन्यवाद साहेब. जाऊ नका, सगळे भाषण तात्यांचं आहे. धन्यवाद साहेब. या शहरातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. यानंतर सन्माननीय दिलीप पाटील तात्या आपल्या मनोगत व्यक्त करतील.